षटकांची मॅच संध्याकाळचे 5:10 होत आहेत आणि त्वरित मॅचला सुरुवात करा आपण। जशी मॅच सुरू होईल आवाजामध्ये होईल बदलाव। कमेंट्री बॉक्स मध्ये देव डाके सर मॅन फ्रॉम बोरखान हे आपल्या सोबत जोडले जातील। मान्यवरांचा मनापासून हार्दिक आभार, आपण उपस्थित राहिलात, या स्पर्धेचा आपण भाग बनलात त्याबद्दल आपलं आम्ही हार्दिक असा आभार व्यक्त करतो। चला, टॉस जिंकला टाकीगाव संघानं, त्यांनी फील्ड करण्याचा डिसिजन घेतला। बॅटिंगसाठी आमंत्रित केलं विनोद स्पोर्ट्स दिगोडे संघाला। महत्वाची मॅच डू ऑर डाय असं आपण म्हणूया। कोण जिंकेल आणि कोण पराभूत होईल याकडे लक्ष राहील। जो संघ जिंकेल तो ही सिल्वर कलरची चमचमती ट्रॉफी इथून जिंकून आपल्या गावामध्ये आपल्या घरामध्ये घेऊन जाऊ शकतो। त्यासाठी लढत आपल्याला पाहायला मिळेल। सकाळच्या आजच्या संपूर्ण दिवसामध्ये दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकलेत, त्यामुळे या मॅच कडे आता प्रेक्षकांचं देखील लक्ष राहील। शेवटची मॅच जिंकाल तर तुम्ही फायनलचं तिकीट बुक कराल, जिथे तुम्हाला फायनल खेळण्यासाठी जान्हवी शूटर्स गावदेवी दिवाळे नवी मुंबईचा संघ सज्ज असेल। तर या मॅच मध्ये कोण जिंकेल आणि कोण पराभूत होईल, कुठला संघ स्पर्धेमध्ये थांबेल आणि कुठला संघ घरच्या वाटेला जाईल, हे ऐकण्यासाठी जाऊया पुन्हा एकदा मराठीमध्ये समालोचन करण्यासाठी जोडले जातील देव डाके सर। थँक्यू सो मच संयमजी घरत सरांचा आवाज आपण ऐकलात आणि जाऊया सरळ मॅच कडे, कारण आता सकाळचं सत्र जो गाजवला होता ना तो टाकेगाव संघानं, वैभव पाटील असतील, तदनंतर त्यांच्या समवेत मग चैतन्य असेल, चांगली गोलंदाजी, उत्तम दर्जाची फलंदाजी, काय फिनिश केली होती ती मॅच वैभवनं। आणि स्क्रीनवरती आपण पाहतोय सुजित पाटील चिरले यांना सुद्धा आपण स्क्रीनवर पाहू शकतोय। प्रेक्षकांना आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्याचं काम या ठिकाणी चालू आहे पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून। विचार थोरवंत विचार आहेत। कधी कधी संयम सर असं होतं केडी चोरी सुद्धा पकडली जाते, एखादा माणूस सांगतो नाही मी बाहेर आहे, त्यानंतर मग स्क्रीनवर सुद्धा दिसलं जातं। परंतु ही स्पर्धा आपण पाहतो घर बसल्या जे प्रेक्षक वर्ग आम्हाला जोडलेले आहेत त्या प्रेक्षक वर्गाचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत। घेऊन जातो सगळ्यांना मैदानामध्ये ओमकार 5402 विनोद स्पोर्ट्स गावठाण आयोजित पावसाळी रबर बॉल तिरंगा चषक 2024 पर्व तिसरं। अतिशय चांगली स्पर्धा, उत्तम दर्जाचं आयोजन आणि नियोजन पाहायला मिळतो, याचं सर्व क्रेडिट विनोद दादा आणि त्यांच्या संपूर्ण टीमला देऊ इच्छितो मी। जाऊया मॅच कडे, बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ यू। दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा। वैभव पाटील ऑन स्ट्राइक बॉलर, तर दुसऱ्या बाजूला आग ओतताना येस अंपायर सिग्नल, लेट्स प्ले। पहिला चेंडू, 4 षटकांची मॅच, बंटी पेंढारी हा खेळाडू पाहतो आपण। पहिला चेंडू राऊंड द विकेट्स, वैभव पाटील। ओ पहिला चेंडू जिथून संपवला होता ना सामना, तिथून पुन्हा एकदा स्टार्ट केला। पहिला चेंडू ठोकलाय षटकार। ओव्हर पिच बॉल होता आणि त्याला मात्र पुरेपूर या ठिकाणी पाहतो आपण दिशा दाखवली बंटी पेंढारी या खेळाडूनं। अतिशय चांगला मिस्टर बाहुबली, खालापूर इलाक्यामध्ये का आपला दबदबा आहे, का आपल्याला आयकॉन म्हणून सिलेक्ट केलंय, का आज या मैदानावर आपली आक्रमकता दाखवली, हे फक्त आणि फक्त दाखवलं या खेळाडूने आपल्या बॅटनं उत्तर दिलंय। पुन्हा एकदा वैभव पाटील, आफ्टर बॉल वेग जास्त होता, गुड कमबॅक बाय द बॉलर। आणि टाकीगाव संघ आपण सध्या मैदानामध्ये पाहतोय, त्या संघाकडनं आयकॉन खेळाडू म्हणून गोलंदाच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय वैभव पाटील, आणि त्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा येतात। अभिजित पाटील टाकीगाव यांच्याकडनं सुद्धा आपल्या शुभेच्छा कबूल। जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे। ऑफ स्ट्राइक एंडला खेळाडू रायगडचा हार्दिक पांड्या, अर्थातच विश्वजित ठाकूर सध्या ऑफ स्ट्राइकला, परंतु ऑन स्ट्राइक एंडला बंटी पेंढारी। पुढचा चेंडू स्लोवर बॉल, फटका फसलाय, स्वतः गोलंदाज धावतोय, इट्स अ माय कॉल केलं, येस टेक द कॅच, फर्स्ट विकेट डाऊन, बिग फिश ट्रॅप ऑन द नेट, बंटी पेंढारी झेलबाद। नंबर कारी मोठा शिकारी।
मत आहे मित्रांनो, मगासपासनं हाफ ट्रॅकर बॉल जेवढे आले ना तेवढ्या बंटीनं जवळपास फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये पाठवलं. क्रिकेटमध्ये सातत्याने म्हटलं जातं तुमची ताकद कधी कधी तुमचा दुश्मन सुद्धा होते. एक्स्ट्रा पेस पहिला पण थोडासा हाफ ट्रॅकर बॉल होता, बॅट स्टिकरवर आला बॅटच्या, तिथून चेंडूनी उचली घेतली आणि स्वतः वैभवनं अप्रतिम प्रेशर झेल घेतला. महत्वाची विकेट्स मिळाली. अर्ली ब्रेक थ्रू हा गरजेचा होता आणि तो मिळवून दिलाय. संघनायकाचा विश्वास आता मात्र सिद्ध करणारी गोलंदाजी पाहतोय. उरणची तोफ पाहायला मिळतो. कंठवली गावातून या ठिकाणी प्रवास राहिला आणि आज एक व्यावसायिक खेळाडू म्हणून सध्या नाव चर्चेत वैभव पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय छोट्यासाठी. अतिशय चांगला चेंडू होता, उचली दिली होती. हाफ ट्रॅकर बॉल बाउन्सर अटेम्प्ट केला होता. डॉट बॉल पाहायला मिळतोय. जगदीश ठाकूर आणि चैतन ठाकूर यांच्याकडून प्रत्येक गोलंदाजासाठी जर हॅट्रिक संपादन केली तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. क्या बात आहे. धावसंख्या पाहतो स्थिर थांबलेली अवघी 6. त्यानंतर कमबॅक पाहायला मिळतोय. आणखीन एक हाफ ट्रॅकर यावेळी उचली जास्त घेतली होती. इट्स अ व्हाईट बॉल सिग्नल बाय द अंपायर्स. हा खराब बॉल आहे, दंडित केलं जातोय. 1 बाउन्स फॉर द ओव्हर ऑल्सो. IPL मध्ये नियमावली बदललेली आहे. 2 बाउन्सर तुम्ही अटेम्प्ट करू शकता, परंतु हे रबर बॉल स्पर्धा आहे आणि पुरण समालोचन असोसिएशनच्या बऱ्याच जबाबदार ज्यांच्या खांद्यावर जगदीशजी ठाकूर साहेबांना विनंती करते कृपया आपण अतिथी मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. वैभव पाटील राऊंड द विकेट्स. हो, यावेळी मात्र विकेट्स फसवले जाळ्यामध्ये. अगदी पॅडवर चेंडू होता, फक्त ग्लान्स केला आणि तिथे मात्र शॉर्ट मिड विकेटला चैतन्य पाटीलला झेल टिपले. आणखीन एक खेळाडू झेल बाद. क्या बात आहे. दुसरी वैयक्तिक सफलता आणि दोन्ही सफलता जे होते ना, ज्या विकेट्स होत्या ना खऱ्या अर्थानं त्या अगदी प्लॅनिंगने मिळवल्या असं म्हणावं लागेल. कारण छोट्याला थोडंसं प्लॅनिंग वेगळी केली होती. शॉर्ट मिड विकेटचा खेळाडू थोडासा पुश केला होता. चैतन्य सध्या आणखीन त्याला पुन्हा एकदा पुश केलंय. पहा, कदाचित थर्डमॅनच्या रिझन मध्ये पाठवलंय. गुड कॅप्टन्सी, गुड क्रिकेट. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. शेवटचा चेंडू असेल आणि आणखीन एक आयकॉन खेळाडू पेन चिंचपाडा या विभागामधून एक अष्टपैलू खेळाडू उंचपुरा फलंदाज अभिषेक खातू. आणखीन एक चांगला बॉल. पॅडलाईनवर चेंडू होता, ग्लान्स करण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाही. मोठ्याने दिलाय नकार, परंतु षटक आवडले असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही. वैभव पाटील मॅन फ्रॉम कंठवली. 2 महत्वाच्या विकेट्स ज्या 2 सामन्यामध्ये खेळाडूने अक्षरशः या मैदानावर थैमान घातला होता धावसंख्येचा, त्या फलंदाजाला परतीचा रस्ता दाखवण्याची कामगिरी केली. नाव आहे कंठवलीचा सुपुत्र वैभव पाटील, ज्यानं षटक हाताळले. पहिल्या चेंडूवर स्वागत केलं षटकारानं, त्यानंतर कमबॅक कसं असावं ते दाखवून दिलं. दुसरा चेंडू डॉट, तिसरा विकेट्स, आणखीन एक डॉट, तदनंतर वाईट पाहिला, आणखीन एक विकेट. वैयक्तिक सफलता मिळवल्या. 2 धावसंख्या खर्च केल्या अवघ्या 7. व्हॉट अन ओव्हर. स्वतः संघ नायक येतोय. टाकीगाव संघाचा एक अनमोल रत्न पाहतोय. कमी कालावधीमध्ये स्वतःला सिद्ध केलंय अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख चैतन्य पाटील. पूर्ण गावाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर कमी कालावधीमध्ये घेतली आणि ती जबाबदारी अक्षरशः चूक बजावताना आपल्याला पाहायला मिळतं. मोठ्या मोठ्या टुर्नामेंट मध्ये स्वतःला सिद्ध केलं, परंतु आज पुन्हा एकदा कसोटी लागली. ओव्हर द विकेट्स. विश्वजित ठाकूर स्वागत केलंय अगदी स्वॅगनं. बाउन्सर अटेम्प्ट केला होता, एक्सेप्टेशन नव्हतं. मोठ्याला असं वाटलं होतं खऱ्या अर्थानं मोठ्या कदाचित दाद मागतोय. चेंडू ओव्हर द हेड गेलाय की नाहीये, परंतु माऊली संदीप पाटील सर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये आपण पाहतो पंचांची कामगिरी, बराचसा वर्षांचा अनुभव, त्यामुळे अगदी सहज निर्णय दिला. इट्स अ लीगल डिलिव्हरी. डॉट बॉल, स्टार्ट अप द ओव्हर. दुसरा चेंडू यावेळी थोडासा स्लॉट मध्ये होता. चांगला कमबॅक आहे. 18 झोनच्या बाहेर ठेवायचं आहे. अतिशय चांगली रणनीती आपल्याला पाहायला मिळतोय.
विकेट्स मिळाली नाही मिळाली हा नंतरचा भाग राहिला. 4 षटकांचा अवघा सामना आहे, त्यामुळं मोठ्यासारख्या खेळाडूला, विश्वजित सारख्या फलंदाजाला तुम्ही ऑफ स्ट्राईक जेवढं ठेवाल ना तेवढं तुमच्या टीमसाठी कदाचित फायदेमंद असू शकते. दुसऱ्या बाजूला आता पुन्हा एकदा आयकॉन खेळाडू ऑन स्ट्राईक एंडला असेल अभिषेक खातू. रटम ओव्हर द विकेट्स चैतन्य पाटील. स्लोवर बॉल, फटका अतिशय चांगला आहे, डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट हिट्स, 86. चांगला फटका, धावसंख्या 14, मच नीडेड बाउंड्रीज दिघोडे टीम्स आणि ते मात्र या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. फुल फेस ऑन द बॅट, हाय एल्बो, डाऊन द ग्राउंड, 6 धावा. स्लोवर बॉल, गुड कमबॅक अपील झाली, इट्स अ हाफ अपील. फक्त कीपरच्या माध्यमातून अपील पाहायला मिळाली आपल्याला. अजित मुंगाजी आयकॉन खेळाडू कीपिंगच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतो आपल्याला. गुड कमबॅक, चांगलं कमबॅक पाहायला मिळतो. एखादा मोठा फटका जाणं स्वाभाविक आहे. या 2 आयकॉन खेळाडू अजित मुंगाजी सध्या कीपिंगच्या भूमिकेमध्ये पाहतो आणि पहिलं षटक ज्यानं हाताळलं, अतिशय निर्णायक षटक वैभव पाटील. हे 2 आयकॉन खेळाडू टाकेगावच्या संघामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतात. परंतु दुसऱ्या बाजूला विचार केला तर बंटी आणि त्यानंतर अभिषेकने हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न केलाय. अमेय त्या ठिकाणी आहे, इथे मात्र अमेयने झेल टिपलाय. आणखीन एक खेळाडू इथे मात्र होतील झेलबाद. चौदा धावसंख्येवर तब्बल 3रा हादरा बसतोय आणि आता मात्र दिघोडे संघाच्या थोडीशी डोकेदुखी वाढलेली आहे. कारण बॅटिंग लाईनअप एवढा स्ट्रॉंग नाही आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण टॉप 4 जर आपण पाहायला गेले त्या फलंदामध्ये टॉप 4 मधला अजून स्वतः विश्वजित ठाकूर आहे, परंतु दुसऱ्या एंडकडनं सुद्धा धाव येणं तितकंच गरजेचं आहे. धावसंख्या 14. आणखीन एक चांगलं षटक हाताळताना इथे मात्र काय फटका सजवलाय, स्टँड अँड डिलिव्हर, व्हॉट अ शॉट, 6 धावा. स्लॉट मध्ये बॉल होता आणि त्याला मात्र पुरेपूर ताकदीनं फटका पाठवला. तब्बल 6 धावा जमवल्या. 600च्या स्ट्राईक रेटने खेळणं पसंत केलं. नवीन खेळाडू आपण पाहतो ज्याच्या बॅट मधून षटकार आला आणि अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 12 चेंडू मध्ये किमान 6 षटकार जर आले मोठ्याच्या बॅट मधून तरी सुद्धा विनोद दादा यांच्याकडनं, या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतो त्यांच्याकडनं तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल मोठ्यासाठी. हे मनोबल वाढवण्याचं काम आहे आणि इट इज अ पॉसिबल, होऊ शकते. क्रिकेट आहे कारण रबर बॉल आहे. मगाशी आपण पाहिलं बंटीनं सुद्धा सलग्न 4 षटकार ठोकले. फाईन लेगचं क्षेत्र बिझी ठेवलं. आम्ही येतोय जर्सी क्रमांक 22 गोलंदाज, आणखीन एक चांगला गोलंदाज, युवा वेगवान गोलंदाज आहे. मोठ्या पहिला तर आलाय, फ्लॅट हिट्स, जागेवरनं फटका सजवलाय, जागा बनवली आणि क्षेत्र क्लिअर केलं. मिड विकेटचा ठोकलाय षटकार.
पहिला चेंडू आणि स्वागत केलंय अमेयचं. थँक्यू सो मच म्हटलं मोठ्या. आफ्टर बॉल होता आणि मात्र त्या बॉलला जास्त उंची मिळाली नाही. शॉर्टम जॅक म्हणू शकतो फटक्याला. शुभम गिलच्या बॅट मधून खूप वेळा फटका पाहिला आपण. स्टान्स ट्रिगर मुवमेंट काय फंटॅस्टिक आहे. दुसरा चेंडू तोच क्षेत्र निवडलाय. यावेळी मात्र आणखीन लांब चेंडूला पटवलाय. बॅक टू बॅक संलग्न ठोकलाय. दुसरा षटकार. मोठ्या मॅच आहे. नाव मोठे आहे परंतु मोठ्या मॅचचा हा मोठा प्लेअर आहे. गेम प्लॅनिंग कशी असावी माहिती आहे मोठ्याला. टार्गेट कुणाला करायचं आहे, कधी मोठा फटका खेचायचा आहे, किती टार्गेट असायला हवा, तो टार्गेट आपल्याला डिफेंड करू शकतो. या सगळ्या गोष्टी आता मनामध्ये चालू आहेत. यावेळी तिसरा सुद्धा येईल. 6 नंबर 3 हॅट्रिक. क्या बात आहे. व्हाट अ कमबॅक. काय कमबॅक केलंय पहा. पहिल्या षटकामध्ये 2 मोठे हादरे दिले होते. दोन्ही सलामीर खेळाडूंना परतीचा रसा दाखवला आता वैभव पाटीलनं. परंतु तिथून मात्र स्वतःला अगदी सावरून ठेवलं मोठ्यानं. हेच चेंडू द्या आणखीन एक. शेवटच्या 4 चेंडू मध्ये तब्बल 4 षटकार आलेले आहेत. दुसऱ्या षटकाच्या चैतन्याच्या चेंडूवर सुद्धा षटकार आला होता. आणि आता मात्र अमेय पाटील या गोलंदाजावर अक्षरशः तुटून पडला असं म्हणावं लागेल. सलग्न 3 चेंडू आणि 3 षटकार ठोकले. धावसंख्या एकूण आपण पाहतोय 38 धावा. 38 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 38 धावा. 6 मध्ये 6 येतील का मोठ्या. स्लोवर बॉल. गुड कमबॅक. चेंज ऑफ पेस ऑफ डिलिव्हरी. आणि हेच मगाशी खऱ्या अर्थानं विषय चालू होता. इथं मोठ्या नाराज आहे. पिक करू शकला नाही. स्वतःवर नाराज आहे. एग्रेशन येणं स्वाभाविक आहे. तयार राहणं गरजेचं आहे. तुमच्या मनामध्ये सुद्धा ह्या गोष्टी असणं गरजेचं आहेत मोठ्या. ओ फुल टॉस बॉल आहे. इट्स नो बॉल. बीमर आणि ठोकलाय या षटकातील तब्बल 4था षटकार. हा प्रेशर आहे आणि प्रेशर मध्ये या चुका होत असतात. समोर मोठ्यासारखा खेळाडू आणि तो सुद्धा आग ओतत असेल तर मात्र अशा सिच्युएशनला तुमची स्पंदनं तुमच्या नियंत्रणामध्ये असणं गरजेचं आहे. 45 धावसंख्या. स्लोवर बॉल आणि मोठ्याने मात्र सिंगलने सेटल केलंय. गुड बॅटिंग. अतिशय चांगली फलंदाजी. का म्हटलं त्याला कारण आहे मित्रांनो, कारण 4थं षटक खेळणं गरजेचं आहे मोठ्यासाठी. संघ स्वतःसाठी जर खेळायला गेला तर षटकार ठोकू शकला असता. हा प्रयत्न झाले असते परंतु आज खेळायचंय संघासाठी. संघ अडचणीत आहे. इथून सावरायचं आहे. कॅप्टन आणि लीडर या 2 गोष्टीमध्ये फरक असत. मगाशी सुद्धा सांगितलं मी. कॅप्टन जरी आज छोटा बंधू असं छोट्या परंतु ऍज अ लीडर टीमला लीड करण्याचं काम केलंय विश्वजित ठाकूर. मोठ्या यानं आणखीन एक स्लोवर बॉल. इतके चांगले चेंडू असताना तुम्ही 3 चेंडू हाफ ट्रकर का फेकलेत हा मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. एंड ऑफ द 3rd ओव्हर. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला जातोय. धावसंख्या पाहतो आपण विनोद मोती दिघोडे संघाची 46 धावा. विनोद स्पोर्ट्स दिघोडे संघाची धावसंख्या पाहतोय. सुरुवातीला अतिशय चांगले आपण पाहतोय. गोलंदाजी झाली. कमबॅक अतिशय चांगला झाला. दुसरं षटक सुद्धा चांगलं म्हणता येईल परंतु तिसऱ्या षटकावर हल्ला बोल केला. तिसऱ्या षटकावर आपण पाहतोय महागडं षटक म्हणता येईल. तब्बल 4 षटकार, 1 नो बॉल, सिंगल. महागडं षटक. आता मात्र शेवटचं षटक असणार आहे. चला थोडंसं स्पीडअप करा प्लीज.
ओमकार नाईक आणखीन एक चांगला गोलंदाज, युवा गोलंदाज, ते तराज गोलंदाजसाठी हा गोलंदाज ओळखला जातो. राईट आर्म ओव्हर द विकेट्स. मोठ्या थांबायचं नावच घेत नाही. शॉट एम पुल सक्सेसफुल, ब्युटिफुल शॉट. आणखीन एक षटकार. फिफ्टी कम्स अप. 50 धावसंख्या झाल्या, एकूण झाल्यात 52. परंतु आता उर्वरित चेंडू आहेत 5 आणि त्यामध्ये किमान एक षटकार जर लगावला तर 3000 रुपयाचा कॅश प्राइजचा मानकरी ठरेल. विनोद दादांनी आज एटीएम खुला केलाय मोठ्यासाठी. 32 धावसंख्येवर खेळतोय. खराब बॉल होता. षडपुलचा फटका नाही सांगितलं, धाव घ्यायची नाहीये. आता मात्र उर्वरित चेंडू हे मोठ्यालाच खेळायचं आहे. गेम प्लॅनिंग स्पष्टपणे दिसत होती. मागाशी सिंगल घेतली आणि सांगितलं होतं मोठा फटका तुला खेचायचा आहे. त्यानंतर मात्र शेवटचे 6 चेंडू कदाचित मिस केलेल. ही गेम प्लॅनिंग पाहायला मिळाली. आपल्याला कमबॅक करावं लागेल. ओमकार याला एक चेंडू चांगला फेकायचा आहे. खराब बॉल आहे. व्हॉट अ शॉट, फ्लातून टायमिंग. आणखीन एक षटकार. ₹3000 मानकरी ठरतोय. कशी कॅश प्राइज लावलं होतं. संघ अडचणीत होता आणि त्या अडचणीतून आता मात्र बाहेर काढलंय. नाव आहे विश्वजित ठाकूर. का स्वतःला रायगडचा हार्दिक पांड्या म्हणून आपली ओळख आहे हे दाखवून दिलंय आज त्याच्या बॅटनं. स्लो बॉल, आ बैल मुझे मार असा चेंडू होता. ह्या चेंडूवर इतका वेळ होता ना की मोठ्यानं ठरवलं असतं कुठं मारू तरी सुद्धा षटकार गेला असता. हो, इथे मात्र एग्रेशन पाहायला मिळतोय. आपला वेगळा चेंडू, व्हाईट बॉल. हा एग्रेशन आहे. तुमचा नब्स 44 धावसंख्येवर खेळतोय. आणखीन एक अर्धषटक पाहायला मिळेल का? क्या बात आहे. 2 चेंडू आहे. 2 चेंडू मध्ये एक मोठा फटका वैयक्तिक अर्धषटकासाठी. छोट्या बंधूने तर केलेला आहे कारनामा. तो खराब बॉल आहे, सोडून दिला. हा नो बॉल असेल कदाचित. येस, इट्स अ नो बॉल. फ्री हिट असणार आहे. मुक्त फटका खेळण्याची सुवर्ण संधी असेल. या फ्री हिटवर फक्त आणि फक्त रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. हे चित्र मला खूप आवडतं. सिनियर खेळाडू ज्या वेळी यंगस्टरला सांगतात ना, आपलं कर्तव्य असतो मित्रांनो. सिनियर खेळाडूंचं फक्त आणि फक्त कॅप घालून आणि बँडेड शूज घालून मैदानामध्ये राहणं गरजेचं नसतं, तर यंगस्टरना सल्ला देणं सुद्धा काम असतं. खरा बॉल, इट इज अ 50. आणखीन एक अर्धषटक पाहायला मिळतोय. मोठ्या ऑन अ फायर. ठरतोय जो या शृंखलेमध्ये अर्धषटक ठोकणारा. 13 मध्ये ठोकल्यात 50. आणखीन एक चेंडू बाकी आहे. स्लोवर बॉल, फसवा चेंडू होता. पेस ऑफ चेंडू आणि इथे मात्र नाराज असेल, परंतु काम चोख बजावलंय. नॉट आउट राहिला आणि खुश सुद्धा आहे. अर्धषटक नाही तर जी धावसंख्या जमवली ना, त्या धावसंख्येला आता कदाचित डिफेंड करू शकतो हे मनामध्ये उमटलं असेल. आता मात्र 4 षटकांचा खेळ. काय खेळ सजलाय पहा. एकाच इनिंग मध्ये विनोद दादा 2 पर्व पाहिले आपण. पहिल्या 2 षटकामध्ये वर्चस्व गाजवलं टाकीगावच्या त्या 2 गोलंदाजांना, वैभव पाटील आणि चैतन्य. तदनंतर मात्र मोठ्या हे वादळ आलं मैदानावर आणि जस्ट 1 वे ट्रॉफिक. एका बाजूनं 6 धावसंख्या जमवण्याचा विक्रम पाहिला. 13 मध्ये बनवल्या तब्बल 50 आणि अर्धषटक ठोकलं. एकूण धावसंख्या संघाची पाहतो आपण 73. एक काळ असा होता विनोद दादा की म्हणजे पूर्ण संघाची धावसंख्या 50 होईल की नाही याकडे सुद्धा प्रश्नचिन्ह होतं, परंतु काय फलंदाजी केली. लाजवाब, पूर्ण प्रेक्षकांना भुरळ घालणारी ही फलंदाजी पाहिली आपण. आणि
या मैदानावर दोन्ही बंधुराजांनी कालचा दिवस गाजवला छोट्यानं आणि आजची ही इनिंग अजूनपर्यंतचा विचार केला तर गाजवली मोठ्यानं. येस, मोठ्याची हायलाइट आपण पाहू शकता सध्या स्क्रीनवर PTC लाईव्हच्या माध्यमातून. अपग्रेड आयुष्यामध्ये होणं खूप गरजेचं असतं. जसं मोबाईलमध्ये आपल्याला सातत्यानं अपडेटसाठी आपण नेहमीच अपडेटसाठी पाहतो, तसं आयुष्यामध्ये स्वतःला सुद्धा तुम्ही अपडेट आणि अपग्रेड ठेवणं गरजेचं असतं आणि ते काम मात्र PTC लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला चोख पाहायला मिळतोय. अलीकडच्या काळामध्ये लाईव्ह मध्ये तर आपण फलंदाजी पाहतो, परंतु तीच फलंदाजी तदनंतर आपण हायलाइटच्या भूमिकेमध्ये अर्थातच जे फलंदाजी सगळ्यांनाच आवडली मोठ्याची त्याची हायलाइट सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. खूप चांगली क्लॅरिटी, अतिशय चांगली स्पर्धा. ओमकार 5402 विनोद स्पोर्ट्स गावठाण आयोजित पावसाळी रबर बॉल तिरंगा चषक 2024 पर्व 3. या स्पर्धेसाठी तमाम प्रेक्षक वर्गांचं, क्रीडा रसिकांचं आणि अर्थात पाहुण्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आणि अर्थातच या स्पर्धेचे सर्व विनोद दादा त्यांच्या वतीनं सुद्धा शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतोय आणि मॅच कडे पुन्हा घेऊन जातोय. मॅच अतिशय चुरशीची पाहायला मिळतोय. जिथं मात्र वाटलं होतं लोअस्ट टोटल कदाचित होईल की काय, तिथे मात्र हायेस्ट टोटल केलाय. एकूण धावसंख्या जमवल्यात 73 आणि 74 धावसंख्येचं आव्हान ठेवलंय. 24 मध्ये बनवायचे आहेत 74. पूर्वार्थ पाहिला आपण, अभि पिक्चर बाकी असं म्हणावं लागेल, कारण क्रिकेटमध्ये प्रेडिक्शन नेहमीच फेल ठरतात. तुम्ही कधीच अंदाज लावू शकत नाही, कारण विनोद दादा मगाशी सुद्धा अंदाज लावले असतील. दिघोडे संघाच्या बाजूने कित्येक प्रेक्षकांनी 100% सांगतोय अंदाज लावले असतील. आता मात्र मोठे आहे त्यामुळे कदाचित 50 पर्यंत नेऊ शकतो, किंबहुना 45-50 झाल्या तर चर्चा रंगले असतील मैदानामध्ये. मोठे आहे येस, कारण आपला सुद्धा विषय झाला 50 होणं गरजेचं आहे आणि पहिली प्लॅनिंग मला तरी वाटते मोठ्याची सुद्धा तीच असेल, 50 टार्गेट पर्यंत पोहोचूया आणि त्यानंतर जे येतील ते नक्कीच आपल्यासाठी बोनस धावा असतील. परंतु चित्र घडलं वेगळं. मोठ्याला बॅटनं जणू काय तळपली आणि अक्षरशः अमेयवर आणि त्यानंतर मात्र शेवटचा ओमकारवर तुटून पडला. तब्बल ठोकले त्यांनी एका इनिंग मध्ये 7 षटकार ठोकले आणि धावसंख्या जमवल्या 53. व्हॉट अ नॉक. आणखीन एक चांगली इनिंग पाहायला मिळाली आपल्याला. कुठेही जाऊ नका प्रेक्षक वर्गांना, स्पर्धेसोबत आपण सुद्धा नक्कीच जोडले जाल. तत्पूर्वी पुन्हा एकदा जे घर बसल्या प्रेक्षक माईबाप आम्हाला जोडलेले आहेत त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. सेकंड हाफला उत्तर अर्थाला सुरुवात होईलच. विश्वजित ठाकूर मोठ्या याच्या हातामध्ये चेंडू, स्ट्राईक बॉलर उरण, पनवेल, खालापूर इतकंच नाही तर रायगडचं नेतृत्व, त्यानंतर मिस्टर JPL जुन्नर प्रीमियर लीग मध्ये तब्बल वैयक्तिक 9 बक्षिसे पटकावणारा उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक, 4 मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज ही बक्षिसे पटकावणारा हा खेळाडू आणि भारत विपक्ष एकमेव मॅच झाली पाकिस्तान, त्या मॅच मध्ये एक अष्टपैलू कामगिरी करणारा हाच तो दिघोडे गावचा सुपुत्र. नाव आहे विश्वजित मेघनाथ ठाकूर, मॅन फ्रॉम दिघोडे. मोठ्या या नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू. त्याच्या हातामध्ये सध्या चेंडू आहे. बॅटने तर करामत केली, चेंडूने सुद्धा करणार का? जाऊया उत्तरार्धाकडे, ऐकूया धावतं समालोचन पुन्हा एकदा संयम जिगरज सरांकडे. पहिला बॉल, हो वेगवान चेंडू होता. पहिल्या बॉलवर आले अवघी सिंगल. 74 धावसंख्येचं आव्हान आहे, त्यामुळे हल्ला चढवावा लागेल. अजित मुंगाजी हा खेळाडू आयकॉनच्या भूमिकेमध्ये ऑन स्ट्राईक एंडला असेल. जाऊया पुन्हा एकदा सेकंड हाफ साठी संयम जिगरज सरांकडे. धन्यवाद देवडाके सर. चला मॅच मध्ये आपण जलवा पाहिला विश्वजित ठाकूर या नावाचा. का बॅटिंग केले विश्वजितनं. चला इथे ओव्हरथ्रो झालाय त्यामुळे एक्स्ट्रा रन जरूर मिळतील. तिसऱ्या धाब्याचा देखील प्रयत्न केला. पाहता पाहता 3 धावा जलद गतीने पूर्ण करत असताना पहा देवडाके सर जेव्हा दिघोडे संघ बॅटिंग करत होता ना 11 बॉल मध्ये फक्त 14 धावा होत्या, परंतु पुढील 13 बॉल मध्ये ठोकल्या तब्बल 59 धावा आणि त्याचं मुख्य कारण होतं विश्वजितचं खेळपट्टीवरती राहणं. जेव्हा विश्वजित खेळपट्टीवरती थांबून राहिला तेव्हा त्यानं हेच ठरवलं की आता जे काही करायचं ते मला स्वतःला करावं लागेल, कारण महत्वाचे खेळाडू बाद झाल्यानंतर विश्वजितची दमदार बॅटिंग. ओ वेगवान बॉल, बॅटिंग न उत्तर दिलं गोलंदाजांना. आता फलंदाजांना तो बॉलिंग न उत्तर देतोय. अहो रायगडचा अष्टपैलू खेळाडू आहे. सातत्याने खेळाडूची चर्चा का राहते, मोठा फॅन्स वर्ग का, याचं उदाहरण हेच की मोठ्याची सातत्याने होणारी प्रगती, मोठ्याचं क्रिकेटचं असणारं जे कौशल्य तो क्रिकेट प्रेक्षकांपर्यंत नेहमी दाखवतो.
हाफ ट्रॅकर बॉल मोठ्या वरती उत्तर देत असताना टिक फॉर टॅक ईट का जवाब पत्थर से बॉल सीमा पर षटकार. स्मार्टचा आनंद घेत असताना डीजे मॅडिंग यांचं देखील आगमन, त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत. धावफलकावरती केडी धावा लागल्या 10 धावा. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉलचा खेळ झालाय आतापर्यंत. विश्वजितच्या विरोधात 10 बनल्यात. सुरुवात खडतर राहिली, सुरुवात फार कठीण होती, परंतु त्याच्यानंतर जे कमबॅक केलं जयदीप मडवी साहेब यांचं आगमन झालं. मी त्यांना देखील विनंती करेन की आपण देखील मंचावरती या. जयदीप मडवी साहेबांना विनंती केली जाईल. ओ लाईन लेन खराब आहे, याचा फायदा मिळेल इथून प्रतिस्पर्धी टीमला. वाईट +1 टोटल 2 धावा. पण मागची मॅच आजही मला आठवते मागच्या आठवड्यामध्ये झाली होती जिथे अजित आणि चैतन्य सलामीसाठी आले होते. तदनंतर सॅक्रिफाईस अजितची विकेट्स केली चैतन्यनं रनआउटच्या स्वरूपात. तिथे टाकीगाव संघाला मोठा धक्का लागला, परंतु या मॅच मध्ये ते घडून चालणार नाहीये कारण अजित देखील त्याच ताकदीचा खेळाडू आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फटका हवेमध्ये संचारला. लॉंग ऑफचा फिल्डर अगदी दूर आहे, त्यामुळे चला दुसरी धावेचा प्रयत्न नाहीये. इंटरेस्टिंग नव्हते. बॅट्समन रन्स मिळते फक्त 1 धाव. चला एकच बॉल तुम्हाला खेळण्यासाठी दिला जाईल. सुरुवातीचे 2 बॉल तुमच्या चॉईस आहेत. आयोजक आम्हाला सूचना देत असताना जे बॉल देतील कमिटी त्या बॉलने तुम्हाला खेळावं लागेल. जिथे पंचांकडे जर जे बॉल असेल त्याच बॉलने तुम्हाला खेळायचं. संघाची धावसंख्या 13 धावा. शेवटचा बॉल. ओ थोडीशी अगोदर बॅट फिरली. हाफ ट्रॅकर बॉल होता, बॉल झालाय डॉट. त्यामुळे पहिल्या षटकाचा खेळ राहिला विश्वजित ठाकूरच्या नावावरती. जरी विकेट्स आली नसती तरी रिक्वायर्ड रन रेट जी आहे ते पाहता फक्त 13 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. येणारे 18 बॉल सामना जिंकण्यासाठी अद्याप 61 धावेची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेटचा जर विचार केला तर प्रति ओव्हर 20चा रिक्वायर्ड रन रेट हा सामना जिंकण्यासाठी. आर्यांश 11 टाकीगाव. अभिजित ठाकूर येतात गोलंदाजी करण्यासाठी. बॅटिंग मध्ये या मॅच मध्ये तो अपयशी ठरला. त्याच्या अगोदर त्याच्या बॅटिंगनं जलवा पाहिला प्रेक्षकांनी, परंतु या मॅच मध्ये त्याच्या बॅट मधून धावा आल्या नव्हत्या. बॉलिंग मध्ये कशा पद्धतीने सामोर जाईल. अजित साठी हा बॉल टॅप केलाय. बॉलला क्षेत्ररक्षक तैनात. एक्स्ट्रा कव्हर अगदी दूरवर फिल्डिंग करण्यासाठी त्याला पण पाहिलं. रन्स मिळते फक्त 1च धाव. सिंगलनं तेवढा फरक पडणार नाही. विनोद स्पोर्ट्स दिगुडे संघाला त्यांना ठाऊक आहे सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके आले तर मॅच प्रतिस्पर्धी संघ पुन्हा एकदा विजयाच्या समीक्षा येईल. त्यामुळे मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. 2 खेळाडूंवरती ही मॅच फार निर्भय राहील. मागील मॅच मध्ये देखील हेच घडलं जेव्हा महत्वाचे खेळाडू बाद झाले, जिथे वैभववाला स्वप्नील या 2 खेळाडू तारणहार बनत पुढचा प्रवास दाखवलाय टाकीगाव संघाला. हाफ ट्रॅकर बॉल. थोडीशी घाई करतात बॅट्समन. वेट अँड वॉच. बॅट्समनला थांबून राहावं लागतं. जेव्हा बॉल पडल्यानंतर गोलंदाजीची पाहणी कराल तर तुम्ही त्याच्यावरती प्रहार करू शकता. थोडीशी घाई केली फलंदाजाने. या बॉल वरती देखील रन्स मिळायला गेल्या 2 धावा. या 2 धावेनं धाव फलकावरती धावा लागल्यात 16 धावा. समीकरण येणारे 16 बॉल. मॅच जिंकण्यासाठी अद्याप 58 धावेची आवश्यकता. 16 चेंडू 58 धावा. एवढा सोपा सामना नाही. आर्यांश 11 टाकीगाव. सेमीफायनल 2. काल सेमीफायनल 1 आपण एन्जॉय केली आणि आज ही महत्वाची मॅच. ओ हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा प्रयत्न करतील. 1 धाव झाले पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा वेगानं पूर्ण करत असताना खुश नाहीये छोट्या. त्याला ठाऊक आहे 1 धाव महत्वाची. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा चैतन्य, परंतु धाबा वाचवाव्या लागतील. तर दुसरीकडे टाकीगाव टीम मोठे फटके आले नाही तर दबाव वाढेल. मोठ्या फटक्यांची देखील आवश्यकता. ओ चेंज ऑफ पेस. गतीमध्ये परिवर्तन. बॅटची एज लागली. मागे फिल्डिंग चांगली झाली त्यामुळे हा बॉल येईल डॉट. डू ऑर डाय. करो या मरो. अभी नहीं तो कभी नहीं. जिंकाल तर एक ट्रॉफी तुम्ही डेफिनेटली जिंकू शकताय, परंतु जर पराभूत होणार तर वाट पाहावी लागेल. पुढल्या वर्षी 1 लाखाची स्पर्धा खेळण्याची. या वर्षीच्या स्पर्धेमध्ये 50,000 रुपये कॅश प्राइज, भव्य दिव्य ट्रॉफी.
आता दोन्ही टीम्स एकच स्वप्न पाहत असतील की ही चमचमती ट्रॉफी आम्हाला जिंकायची आहे. त्यासाठी आता चैतन्य घाम गाळावा लागेल क्रीडांगणामध्ये. अभिजित तयार. गतीमध्ये व्हेरिएशन थोडस मिश्रित प्रयत्न केला अभिजितनं. इट्स व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. संघाची धावसंख्या झाली बिनबाद 19 धावा. 19 धावा धाव फलकावरती. फिल्डिंग तुम्ही पाहू शकता. डिप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डिप मिड विकेट, वाडिश लॉंग ऑन, त्याच्यानंतर काउ कॉर्नर, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर. अगदी चांगल्या रीतीनं फील्ड सेट केले. पुन्हा एकदा बॅट चेंज मागच्या दिशेनं. बंटी पोहोचला बॉल पर्यंत. एक धाव झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यस नो यस नो यस नो. ओ थ्रो. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय? ओ बाल बाल बचावलं चैतन्य. ऐन मोक्याच्या क्षणाला अजितनं सांगितलं की ही धाव धोक्याची राहील. जर अजित परतला असता तर अजितची विकेट्स ही मिळाली असते दिगोडे टीमला. चांगला कॉल केला अजितनं. रन्स मिळते 1 धाव आणि संघाची धावसंख्या झाली 20 धावा. अद्याप संघर्ष संपला नाहीये. 54 धावेची आवश्यकता. जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मॅच जिंकायची असेल तर प्रयत्न सोडून चालणार नाहीयेत. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर. नजर रोखून नजरेमध्ये बॉलर्सला द्यावं लागतील आता उत्तर. आता येणाऱ्या संकटाशी ठणकावून सांगावं लागेल की आता ये 72. नजर रोखून नजरेमध्ये बॅट्समन देतील का उत्तर? वाडबा बॅटनं पुन्हा एकदा शॉर्ट मिड विकेटला. हवा तितका फटका कन्वर्ट करू शकले नाहीत अजित. रन्स मिळेल फक्त 1 धाव. टीमची टोटल 21. बॉल राहिलेत फक्त 12. सामना जिंकण्यासाठी 53 रन्सची आवश्यकता. 12 बॉल 53 धावा. सिंपल लिव्हिंग, हाय थिंकिंग, साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचा आमचं कार्यकर्ता आम्ही पाहू शकताय विनोद दादा पाटील, ज्यांच्या नावाची ही स्पर्धा नेहमीच विनोद स्पोर्ट्स गावठाणे नाव देखील सातत्यानं आपण पाहत असतो तालुक्याच्या स्पर्धांमध्ये. आणि त्या संघाचे पाठीराखे आधारस्तंभ विनोद दादा पाटील यांच्या नावाचं संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. संपूर्ण चर्चा रंगले स्पर्धेची. तू जाऊया 12 बॉल 53चं आव्हान. अभिषेक खातू, चिंचपाडा पेन, आयकॉन खेळाडू. फिरून खेळण्याचा प्रयत्न, मागच्या दिशेने खेळायचा होता फटका, डॉट बॉल. आता आव्हान वाढलंय 11-53. 11-53. प्रत्येक डॉट बॉल पराजयाच्या दिशेने नेईल. परंतु प्रत्येक डॉट बॉल दिगोडे टीमला या सिल्वर कलरच्या चमचमत्या आकर्षक सुंदर ट्रॉफीकडे घेऊन चालल्या. 11 बॉल 53 धावा. मॅच मध्ये वेगवेगळे चित्र संपूर्ण दिवसामध्ये आपण पाहिलं. परंतु अभिषेक खातूवरती आक्रमण केला जाईल का? आणखीन एक चांगला बॉल, वेगवान बॉल. महत्वाचं म्हणजे डॉट बॉल येणं तेवढंच गरजेचं. आणखीन एक आलाय डॉट बॉल. त्यामुळे आता समीकरण 10 बॉल 53 धावा. विनंती करतोय जान्हवी शूटर्स गावदेवी दिवाळी टीमचे कॅप्टन, आपल्याला मेगा फायनल लगेच खेळवायचे. त्यामुळे संध्याकाळचे 5:48 झालेत. टॉस साठी आपण जॉईंट कॉम बॉक्स मध्ये फायनल मॅच राहील जे आयोजक आम्हाला सूचित करतायत. सामना 3 ओव्हरचा राहणार. त्यामुळे लगेच आपण लवकरात लवकर टॉस साठी आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. 3 संलग्न डॉट बॉल. कुठल्याही प्रकारची मोठे फटके दिले नाही. अभिषेक खातू उंच थगडा गोलंदाज आहे. त्याची गोलंदाजी नेहमी प्रेक्षकांना आवडते कारण त्याचं कौशल्य पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने त्यानं बॅट्समनला थांबवून ठेवलंय. समोर अजित जरूर आहे परंतु अजितच्या विरोधात सर्व काही घडताना पाहायला मिळतं. हे घडणार होतं. 3 बॉल डॉट आले. त्याच्यानंतर प्रेशर वाढला. विश्वजितनं टिपलाय जैन. फलंदाज होतील अजित मुंगाजी बाद. मोठ्याची बॅटिंग देखील सक्सेसफुल राहिली. त्याच कारणास्तव मेगा फायनलचं तिकीट आता काही अवघं दूर राहिलं नाहीये. का बॅटिंग केले विश्वजितची ती हायलाइट केली आपण पाहिली. ते टायमिंग शॉट अगदी प्रॉपर फटके, क्लासिकल स्किल, मोठ्याचा दर्जा दाखवणारे फटके पाहायला मिळाले. चला जिथे
वैभव पाटील आयकॉन खेळाडू, कंठवलीचा खेळाडू. आज वैभवनं गोलंदाजीमध्ये दमखम दाखवला, परंतु त्याच्यानंतर जे गोलंदाज होते ते जास्त साजेसा गोलंदाजीचा परफॉर्मन्स देऊ शकले नाही. सुरुवातीच्या 11 बॉलमध्ये फक्त टाकीगावच्या गोलंदाजांनी 14 दिल्या होत्या. त्याच्यानंतर 13 बॉलमध्ये 59 धावा दिल्या आणि त्याचं कारण बनलं विश्वजितची तुफानी बॅटिंग. चला जाता जाता छाप सोडतील का? आता विजय मिळवणं कठीण आहे. एवढ्या धावा एका षटकामध्ये. चांगली बॉलिंग, बॉलरला डॉट. अशा रीतीनं अभिषेक कातूचं कमालीचं षटक, अवघी एक सिंगल आणि त्यामध्ये अजित मुंगाजीची विकेट्स. व्हॉट अ बॉलिंग, अजित मुंगाजीची विकेट्स. परंतु कौतुक करूया आपण अभिषेक खातूचं, दमदार कामगिरी त्याची राहिली आणि आता सामना जिंकण्यासाठी 6 मध्ये 52 अगदी अशक्य धावा. नवीन गोलंदाज जय आला. शेवट कोण जाईल फायनलला सांगा, कोण जाईल फायनलला. टॅलेंट अगदी आमचे डीजे ऑपरेटर, कधी कुठे काय वाजवायचं ते ठाऊक आहे त्यांना. फटका फसला, मिस टायमिंग स्ट्रोक, लॉंग ऑन ला अभि उभा, बॉलच्या अगदी दूर होता तो. रन्स मिळते फक्त 1 धाव. टाकीगावचे समर्थक नाखुश असतील सुनीलजी, कारण दिवसभर चांगला प्रवास राहिला त्यांचा. जिथे संघ पराभूत होतोय त्या मॅचेस त्यांनी जिंकून काढल्यात आज. परंतु या मॅच मध्ये गोलंदाजी चांगली झाल्यानंतर 12 पुढचे बॉल व्यवस्थितरित्या गोलंदाजी करू शकले नाही. त्या कारणास्तव खराब कामगिरी. चांगला चेंडू जयला आपण पाहता. जान्हवी शूटर्स गावदेवी दिवाळी टीम. कॅप्टन आवाज पोहोचत असेल तर टॉस साठी, कारण या सामन्यामध्ये आता तेवढा रस राहिला नाहीये. आडव्या बॅटनं वैभव पाटीलचा तडका. जाता जाता आपल्या नावाची चर्चा करूया, हा सांगणारा षटकार. गोलंदाज तयार जय. त्याच्यावरती मागील बॉलवरती झाला हल्ला बोल. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, जज करू शकला नाही वैभव. तो चला 1 धाव. पुढील मॅचच्या टॉस साठी जान्हवी शूटर्स गावदेवी दिवाळे. त्यांचे संघमालक लवकरच आलेत, अगदी काल ते फायनल मध्ये पोहोचले. चला आणखीन एक डॉट बॉल. दिवाळी टीमचे पॅकर यांचं स्वागत आहे आणि जान्हवी शूटर्स गावदेवी दिवाळे. चला विकी टॉस साठी लगेच आपण जॉईंट व्हा आणि तदनंतर विनोद स्पोर्ट्स दिगोडे कमालीचा खेळ केला आणि आजच्या दिवसामध्ये मेगा फायनल मध्ये विनोद स्पोर्ट्स दिगोडे, कॉंग्रॅच्युलेशन. टॉस साठी लगेच या छोटे आपण टॉस साठी यायचं. मॅन ऑफ द मॅच विश्वजित ठाकूर मॅन ऑफ द मॅच चा हिरो ठरलाय. नॉट आउट, 14 बॉल 50 धावा. मेगा फायनलचा टॉस करण्यासाठी मी रिक्वेस्ट करेल. संतोष मोकल धाकटीचे यांना मी विनंती करतो की आपल्या शुभस्ते आपण टॉस करूया. मॅच विकी 3 षटकांची राहील. चला आपण स्वागत करूया. चल मी विनंती करतो, टॉस केलंय का? सर टॉस साठी अभिजित या. तत्पूर्वी आपण सन्मान करूया देव डाकी सर बोरखान यांचा आपण सन्मान करू. मेघनाथ मडवी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊया विश्वजितला. 14 बॉल 50 धावा आणि कॅश प्राइज